रामा मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये संसदेच्या बाहेर विरोधकांनी उपहासात्मक आंदोलन केलंय। उपहासात्मक आंदोलनामध्ये पप्पू यादव पुजारी बनले। आंदोलनाच्या दरम्यान प्रतिकात्मक दानपेटी सुद्धा पळवण्यात आली, तर विरोधकांनी देवांचा अपमान केला, माफी मागावी असं भाजपनं म्हटलंय। राम मंदिर दानचोरी प्रकरणावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी आज पुन्हा संसदेबाहेर उपहासात्मक आंदोलन केलं। अपक्ष खासदार पप्पू यादव यावेळी पुजाऱ्याच्या वेशात संसद परिसरात आले होते। त्यांनी आंदोलनात ठेवलेली प्रतिकात्मक दानपेटी पळवली। राम मंदिर दानचोरी प्रकरणाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी या मागणीसाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी हे अनोखं आंदोलन केलं। अयोध्येतील राम मंदिरात भक्तांनी दिलेली कोट्यवधी रुपयांची देणगी चोरी केल्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणात पोलिसांनी अनेकांना अटक केली असून आता एसआयटी कडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। याच मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हावी अशी मागणी विरोधकांची आहे। दानचोरी प्रकरणावर अमित शहांनी निवेदन द्यावं अशीही विरोधी पक्षाच्या खासदारांची आग्रही मागणी आहे। मात्र गेल्या काही दिवसांपासून शहा संसदेत येत नसल्यानं विरोधक सातत्यानं प्रश्न विचारतायत। याच मुद्द्यावर लक्ष वेधण्यासाठी आज विरोधकांनी संसदेबाहेर आंदोलन केलं। आंदोलनात अपक्ष खासदार पप्पू यादव सर्वात पुढे होते। ते पुजाऱ्याच्या वेशात संसद परिसरात आले। पप्पू यादव सर्व खासदारांसमोर प्रतिकात्मक दानपेटी घेऊन बसले होते। यावेळी विरोधी पक्षाचे एक खासदार त्यांच्या समोर येऊन देणगी देत होते। मात्र देणगी पप्पू यादव स्वतःच्या खिशात टाकण्याची नक्कल करत होते। राहुल गांधींसह अनेकांनी या दानपेटीत देणगी दिली। मात्र काही वेळानंतर पप्पू यादव यांनी हीच प्रतिकात्मक दानपेटी घेऊन पळ काढला। राम मंदिर दानचोरी प्रकरणाकडे लक्ष वेधण्यासाठी विरोधी खासदारांनी आज हे प्रतिकात्मक आंदोलन केलं। सब माल हक ये पूरा भगवान के साथ गद्दारी। हर एक व्यक्ति कपड़ा ये नहीं पहन सकता और मुझे लगता है उन्होंने ये मजाक बहुत भद्दा मजाक किया, भगवा का अपमान किया, भगवान राम का अपमान किया। इसके खिलाफ लोकसभा अध्यक्ष उनके खिलाफ कार्रवाई करनी चाहिए। इस प्रकार से बहुरुपिया बन के कपड़े बदल के आने की यहाँ आवश्यकता नहीं है। अगर नहीं मानेंगे तो उनके खिलाफ सख्त कार्रवाई।